सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आपल्या घरी रील स्टार सुद्धा येणार आहेत. आता थोड्या वेळात येतीलच ते. आणि एक गुड न्यूज आहे, कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन्स. बघा 501 फॉलोअर्स झाले, सबस्क्रायबर्स झालेले आहे. यासाठी तिला कॉंग्रॅच्युलेशन्स, थँक्यू सो मच. 501 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आणि हे मेहनत कर, त्याच्या पुढे के लागून जाईल काही दिवसानंतर. हा, मी मेहनत करेन आणि हे फक्त तुमच्या सपोर्टमुळे होऊ शकलं. थँक्यू सो मच. आणि आता लगेच थोड्या वेळाने ते घरी येणार आहेत, रील स्टार्स, जे की आहेत शुभम आणि सत्यम. सो भेटूया मग त्यांच्यासोबतच. हाय, हॅलो. सो हे आहेत शुभम आणि हे सत्यम. आणि मी रेडी होऊन बसले कारण आता आमचा शूट आहे. तर आता लगेच तुम्ही बघून घ्या शूट. काय म्हणते बापू, आम्ही रील स्टार आकांक्षाच्या घरी आलो शूट करायला. अजून काय बोलू. नमस्कार, मी शुभम शेळके. तुम्ही मला ओळखत असाल किंवा नाही ओळखत असाल, ओळखत नसाल तर शुभम शेळके चॅनलवर व्हिजिट करा. आज मी आणि सत्यम सर आकांक्षा दारूच्या घरी आम्ही शूट करायसाठी आलो. तसं बघता आकांक्षाचे आता बरेच फॉलोअर वाढले. तिने सुरुवात केली, चांगली सुरुवात केली. चांगलं कॉन्टेंट आहे, चांगलं कॉन्सेप्ट आहे आणि फॅमिली कॉन्टेंट आहे. सगळ्याला आवडते ते कॉन्टेंट. आज असाच एक शूट, फॅमिली कॉन्टेंट, कॉमेडी कॉन्टेंट जे आम्ही आज आकांक्षासोबत शूट करत आहोत. आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये समोर दिसेलच काय शूट केलं काय नाही. जर पूर्ण रिझल्ट बघायचा असेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 2 दिवसांमध्ये व्हिडिओ येऊन जाईल. तुला झुमके पाहिजे का? झुमके नको, कारण नाही, झुमके डुप्लिकेट आहेत. झुमके तर सोन्याचे चांदीचे असेल तर मला असते सोय काही पेपर साठी. हो हा, असं पेपर असा रिॲक्शन चेंज मला बघलीस बस खाली डायलॉग घे. डायलॉग इथं डायलॉग काय हे म्हणून आज मी मुद्दा ढोसून आले ना. असं याच्याकडे बघायचं नाही. हे माणूस आज भी मुताडा पिऊन आले. रागा दिसली पाहिजे. थोडं जोरात आवाज कर. तू हे बॅक बॉडी नाही, रिअल म्हणून वाटते ना. बोललं तर हा हसायचं नाही. हे माणूस आज भी मुताडा पिऊन आले. असं बसू तुस काय नसतं जाशील त्या सांगली मध्ये आणि नंतर मी असं घेतो. आता तिकडे बघ, मी घेतो असं डायरेक्ट सामान फेकलं ते बी येते फुटेज. आणि इने इथून पाठीमागे काय म्हणू काय म्हणू असं बघ पडावं काय असं बघ. तिकडे मला सोबत लय करतात सगळ्या जास्त वास येते नाही असं हा राईट आहे. आणि ते हे फेकते पहिले असं झोपी जाते नंतर झोपी जाते. ठीक आहे. बस परफेक्ट आले. काय तुम्ही रागा बोलते काय हे म्हणजे आगा बोलला पाहिजे काय हाणून जे की नाही असं काय म्हणून तुला म्हणली काल काय म्हणलं होतास? पिना म्हणलं होतास ना. आज मी मुताडा ढोसून कसं काय आलास? होताच नाही होता. कॅमेरा रोलिंग ऍक्शन. काय काय रे काय ते बोलायला लागेल की असं करते. माय बाप्पानी कोणाच्या पत्रात टाकून गेलं की असं करू का? तुला जसे असं फक्त पदार्थ
पदरात टाकले, या पिदाड्याच्या पदरात टाकले. असं मला काय? या पिदाड्याच्या नाही बाया बांबू घेऊन मारतात. हे असं म्हणते, एक मिनिट असं म्हणते हा. तू काल काय म्हणलं होतास, पिऊन येणार नाही म्हणलं होतास ना, मग आज मो नशीब एवढं फुटकर की माय बापाने या पिदाड्याच्या पदरात टाकलंय मला. हसू नको तू हसण्याने केलं बघा. नाही तू हसू नको, सोड तिकडे कर, कॅमेरा चालू कर. चांगला डायलॉग जाते कॅमेरा रोलिंग ऍक्शन. मो नशीब एवढं फुटकर की या पिदाड्याच्या पदरात टाकलं मला. खडकावून दिली नाही अरे ते येईल की सौरभ कशी बंद कर. सौरभ जोशीला बंद करून नको. टीव्ही चालू होती प्रेम. अबे आपण इकडून फेमस घेतला नाही, तिकडून घेतला नाही ना. फेमस लावला. तू इथं थांबवला फक्त डोळ्याला हात होता, डोळ्याला हात होता. हात हात तुझा हात इकडला इकडला इकडला. हे होता हा असा होता, असा होता. बघ की रे. हा कोणता होता? हे होता ते तू असं कर, थोडं मागे जायचं व्ह्यू. तुला नाही घ्यावं लागला. अरे उठ. अशी कानसुळात दिली की पाहिजे ना. फ्रेम मध्ये बसणार रे, मागून घ्यावं लागते. 3, 2, स्टार्ट. अपघात होणार कानसुळा लगायचे जशी जा. बस आता काय कर, तिथं बसून आता हे पेपर दाखव. हे बघ. अरे पेपर पडला मी. कसं घेतलं का आता काय म्हणू? दुसरा घे नुसता. ते मुडपू गेला. सकाळी सकाळच्या प्रोग्राम त्या साईडने लावतीस काय अँगल? बॅक साईड ना. काय पण बघाली. हे बघ, हे पेपरामध्ये काय आहे? हा. तिथूनच रागा तिथून असं पेपर फाडला. दुसरा घेऊ? फाटला इथे डायरेक्ट अंगावर फेकला. मार तसं नाही, तसं नाही. असं आहे हे बघ, पेपरमध्ये काय आलंय, हदगाव तालुक्यामध्ये माणूस दारू पिऊन मेलाय. हे बघ, पेपरमध्ये काय आलंय, हदगाव तालुक्यामध्ये एक माणूस. लास्टला हसून कशाला गेले? निघून घ्यायचं का? बॅक साईडने गेल्यावर चांगलं राहील का म्हणून त्या साईडनं. तिथून एक अँगल येणार नाही, इथं येणार तू. हे बघ, पेपरमध्ये काय आलंय, हदगाव तालुक्यामध्ये एक दारू पिऊन माणूस मेलाय. हे ना? हसू नको, रागात बोल. पेपर फाडून टाकायला. थांबले बाबा. त्याला कंटिन्यू मध्ये आता एवढा मी समजलं. आणि फक्त हसू नको. आता मी काय म्हणतो मग ते पेपर असा आहे ना, धरून हा धरून बंद. आजपासून बंद. असं करतो मी, हे ना एक्सप्रेशन म्हणजे खुश. बंद. असं करतो, एक मिनिट. असं करतो. खरंच तुम्ही खरंच दारू बंद, खरंच दारू बंद. खरंच दारू पण करायला नाही पेपर मार. मग काय फेकून मारू का? आवडा मार. घेऊ का? आवडा मारा लास्ट छप्पन. बँड वाजव. ठीक आहे स्टार्ट. हे बघ, पेपर मध्ये काय आलंय, हदगाव तालुक्यामध्ये एक माणूस दारू पिऊन मेलाय. बंद. आजपासून बंद. तुम्ही सोडवलं? सोडायला नाही माहित, सोडायला? खरंच दारू पण असा आहे. अरे यार. नाव फेल गेला रे. अरे यार. टाकत राहील. शॉर्टकटला तो रे. कोणाला टाकायचं? सगळं ऑल. ठीक आहे. हे पटपट आलं. डबल घे. ते राहू दे, डिलीट कर. स्टार्ट. हे बघ, हदगाव तालुका. अरे सॉरी. काय काय झालं? एवढं दिसत काय काय झालं? अरे हे बघ, पेपर मध्ये काय आलंय ते म्हणलं ना. ठीक आहे आता.
अरे मेल्या म्हणा, अरे म्हणतं किती लय गोडी चाललंय. अरे मेल्या असं बोल. मेल्या कुत्र्या काय हा कुत्र्या बोल, कुत्र्या बोल. हा मासा कोणी भाड्या म्हणतात कुत्र्या मेल्या म्हणतात. हे म्हण मग काय म्हणतात आपल्या विदाड्या म्हणून टाकणार ना. एडा म्हणतो. हा ठीक आहे. डुकरा काहीतरी म्हण की काहीतरी म्हण. कोणीतरी प्राण्याची उपाय देऊन टाक. अरे डुकरा पेपरामध्ये काय आले बघ. हदगाव तालुक्यामध्ये नाही पेपर पण स्पेशल नाहीची क्लोज मध्ये आता हे परफेक्ट आहे ना. हे क्लोज आहे. मी काय म्हटलं इथं पेपर आपल्याला लिहितो. सो शूट झालेला आहे आणि इथं तयारी चालू आहे. पोहे बनवायली मम्मी त्यांच्यासाठी. आणि तुला कसं आवडला का? मस्त आहे, छान. आणि पप्पा पण एक. पप्पा कसं वाटलं? मस्त आहे. त्याची ऍक्टिंग लय कडक आहे तुझी. अरे मी मला एवढी भारी ऍक्टिंग केलास ना. बाय. हाँ मिलेंगे अगले वीडियो में. सो गाईज आता आमचं शूट संपलं आणि मी कपडे चेंज करून बसले होते. मग आम्ही थोडेफार गप्पा मारलोत आणि गेले ते. आता आम्हाला जायचं थोडंसं बाहेर भडके कॅम्प्युटरला. तिथे जाऊन मग डबल येते. गाईज मी भडके कॅम्प्युटरला पण जाऊन आले आणि बोलणं पण झालं. ॲड करायची आहे ती ॲड आपण आता नंतर करू आम्ही. पण आजचा दिवस एवढा मस्त गेला ना. आणि खूप काही राहिलं आमचं. ते आलू फ्राय करून खायचं होतं पण ते राहून विसरूनच गेलं. शूटमध्ये एवढा टाईम झाला की दुसरं लक्षातच नाही काय करायचं. सो आजचा ब्लॉग इथंच थांबूया. सो एन्जॉय. बाय.